महाराष्ट्रामध्ये आज सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या आरक्षणाबद्दल, राजकीय आरक्षणाबद्दल आज निर्णय दिला आणि 8 ते 15 दिवसाच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका घ्याव्यात या प्रकारचे महाराष्ट्र शासनाने निर्देश दिलेले आहेत। मला वाटते की महाराष्ट्रातल्या ओबीसींचा हा घात जाणून बुजून महाराष्ट्र शासनातल्या या महाविकास आघाडीनं हेतुपुरस्सरपणे केलेला आहे। 2 वर्षे झाले ट्रिपल टेस्ट करावी, इम्पेरिकल डाटा करावा। 2 वर्षापासून सातत्यानं न्यायालय सांगते, आम्ही सांगतो, ओबीसीचे आंदोलनं करतोय, परंतु हेतुपुरस्सरपणे महाराष्ट्र शासनाने यामध्ये लक्ष दिलं नाही, ओबीसींवर अन्याय केला आणि या महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व पुढे येऊ नयेत, ओबीसी नेतृत्व संपवण्याचा डाव जो यांच्या मनात होता तो आज यांनी साक्षात कोर्टाच्या माध्यमातून तो बाहेर आलेला आहे आणि मी या शासनाचा निषेध करतो। ओबीसी समाज जो आहे महाराष्ट्रातला या महाविकास आघाडीला सोडणार नाही। संताप, अतिशय संताप पूर्ण ओबीसी समाजामध्ये आहे आणि हे मशगूल यांचे ओबीसीचे नेते आणि आघाडीचे नेते हे मेळावे घेण्यामध्ये, चिंतन बैठकी घेण्यामध्ये आपला टाइमपास यांनी 2 वर्षामध्ये केला आणि यांच्या मनामध्ये होतं की ओबीसीचं आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये रिइस्टेट होऊ नये आणि त्या प्रकारचा डाव यांचा होता। तो डाव अखेर समोर आलेला आहे। ओबीसी समाजाचा घात झालेला आहे। ओबीसी